संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चा काढला। शेतकऱ्यांसाठी सरकारनं केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका यावेळेला करण्यात आली आहे। तसंच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही ठाकरेंनी दिलाय। बघूया। की जर तुम्ही कर्जमुक्त केले नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही। आता हंबरडा कुठं फोडणार, किती वेळा फोडणार? जेव्हा तुमची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला। अरे आता थोडा हंबरडा बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे। उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा, शेतकऱ्याकडे बघा ना। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालाय। दरम्यान शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरात मोर्चा काढला। या मोर्चामधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरणार असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला। दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील ठाकरेंवर पलटवार केला। आभाळ फाटले, आभाळ असं फाटले की आता शिवायला दोरा आणायचं कुठून? आज हंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे। सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केले नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही। माझ्याकडे देण्यासारखं काय? अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं, आणि आता काय आम्ही देणार आहोत। आता हंबरडा कुठं फोडणार, किती वेळा फोडणार? जेव्हा तुमची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, तुमचे आमदार गेले तेव्हा हंबरडा फोडला, आता लोकसभा गेली तेव्हा हंबरडा फोडला, विधानसभेत 120 जागा 100 लढवून 20 आले तेव्हा हंबरडा फोडला। अरे आता थोडा हंबरडा बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे। शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याची ठाकरेंची शिवसेना पडताळणी करणार। दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले पाहिजेत असं यावेळेला उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर मोर्चा काढण्यापेक्षा ठाकरेंनी शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला। मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल। पूर्ण गावागावामध्ये पथक असेल। दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का? कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे। ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना, आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3.5 लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका। शेतकऱ्यांना आता मदत हवी आहे, शेतकऱ्यांना तुमचा सहारा पाहिजे, तुमची सहानुभूती पाहिजे, आणि त्याला त्याच्या पायावर उभं राहायचं। अशा वेळेला त्याला मदत करण्यापेक्षा हे राजकारण का करतात? तुम्ही मोर्चा साधून काय करणार आहात? पार्टीची ताकद दाखवणार आहात? अहो, ज्यांचे घरं उद्ध्वस्त झाली, ज्यांची शेती वाया गेलेली आहे, ज्यांना आज राहायला जागा सुद्धा नाहीये, पिकं तर गेली, त्याला मदत केली पाहिजे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्यायला हवेत, मात्र मोदींच्या दौऱ्याआधी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा अभ्यास करावा असं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलंय। माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले, शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षर काढलं नाही। त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही, की जिथे तुम्ही चालले तिकडे विमानतळ आहेच, पण शेतकरी सुद्धा आहे। आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काय बोलले नाही, पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत असे पॅकेज जाहीर केले गेले की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे 31,000 कोटी म्हणजे बापरे खूपच झाले, तर तसं ते नाहीये। हंबरडा मोर्चा काढून तुम्ही नाटकबाजी करताय, नौटंकी करताय। काय तुमच्या मोर्चामध्ये इतकं चांगलं पॅकेज, महाराष्ट्राच्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांनी पॅकेज स्वीकारलं, त्यांच्यामध्ये आनंद निर्माण झाला। तुम्ही कोण होते आहे? विरोधकांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद चालवलं आहे, जरा पॅकेजचा अभ्यास करून घेतलं पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगरमधील मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली आहे। ठाकरेंनी आरशात बघितलं असतं तर मोर्चा काढला नसता असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला होता। दरम्यान फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंनी हे उत्तर दिलं।
उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत. त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल. तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करताय. मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा. शेतकऱ्याकडे बघा ना. तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे. देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं. तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती. जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली. सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीवरून ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तसंच दिवाळी आधी पैसे खात्यात जमा करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. शेतकऱ्यांना लवकर मदत न केल्यास पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर.